लय बोळी बाबडी आई असते हो तुमची, लय प्रेम करते. आठवा, तुमची आई माहेरातील डोळ्याच्या समोर आईचं चित्र आणा. 60-65 वर्षाची आई आहे, थकली ताई, म्हातारी झाली, पांढरे केस आहे, सुरकुत्या वळल्या, गालाच्या खाचड्या, हातामध्ये काठी आहे. आणि ताई, तुम्ही ज्यावेळेस माहेरात जाता ना, 30-35-40 वर्षाची मुलगी ज्यावेळेस भेटायला जाते ना आपल्या माहेरात आईला लय आनंद वाटतो. आई म्हणते, माझी बाई आलीस का, ये बाई. थकली, किचन मंद उठते, मुलीला पाहिलं की एवढा हर्ष वाटतो, एवढा आनंद वाटतो, तार दिशेने उठते, काठी टेकट बंगल्याच्या समोर येते. आई तुमचं औक्षण करते. ताई भाकरीचा तुकडा घेते, तांब्याभर पाणी घेते ना, असं वळून फेकते ना, असे बोट मोडते. माझ्या मुलीला कोणाची दृष्ट नको लागाल, दृष्ट काढते. आणि तुम्ही 4-5 दिवस दिवाळीच्या सणाच्या दिवशी राहतात, आईला लय आनंद वाटतो. आई पाहिजे ते तुम्हाला गोडधोड करून खाऊ घालते. ताई म्हणते, बाई किती खराब झालीस माझी बाई. आणि तुम्ही ज्या वेळेस गाडीतून आलात ना, म्हणताना एवढ्या उन्हात आली माय, मुलीच्या अंगाला ऊन लागू नये हे म्हणणारे हक्काचे असते बरं ताई. जाताना सुद्धा म्हणणार, ताई ऊन कमी झाल्यावर जाय. अहो ती लोकांच्या बांधावर मोलमजुरी करते हो, दुपारच्या 2-2 वाजता स्वतःच्या शेतात राब कष्ट करते हो. पण माझी लेक, माझी मुलगी ज्यावेळेस मला भेटायला येते ना, तिच्या अंगाला ऊन लागू नये म्हणणारे हक्काची आई असते ताई.